तुमच्यावरती टीका होते? हे तालुक्याला नवीन नाहीये. राजकीय मुद्दे आहेत की खरंच त्याच्यामध्ये काही वास्तव आहे? संस्थेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. ते पाणी आणण्यासाठीची ही निवडणूक. 10 वर्षामध्ये आम्ही बदल केला. काँग्रेसच्या विश्वासाला ते पात्र राहिले नाही. असा जो निकाल नेहमी लागतो तसाच यावेळी सुद्धा लागेल. नियोजन मात्र पुढच्या 50-100 वर्षाचं. भारतीय जनता पार्टीनं शेतीसाठी काय केलं? शेतकऱ्यांसाठीच हा निर्णय झाला. तेव्हापासून त्यांची इच्छा काय ती पूर्ण झालेली नाही की जे मिळणार आहे ते मिळणार आहे. ही जी निवडणूक आहे ही आमदारकीसाठी नाहीये. मिळालं तरी करेल, नाही मिळालं तर विजन तुमचं काय? राजकारणापुरता मर्यादित आहे. कायमस्वरूपी इथं पारंपरिक लढत दिसते. हे मला मान्य आहे. पराभवाच्या भीतीनं त्यांनी ती यादी अजित पवार साहेबांशी सुद्धा ते प्रामाणिक राहिले नाही. सर्वसामान्य जनतेशी प्रामाणिक कसे राहणार? कुणी काही प्रश्न विचारला त्याचं विचारणं काम आहे, उत्तर आमच्याकडे तयार. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती आपण दौंड तालुक्यात आहे. दौंड आपल्याला सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्रातली अतिशय अटीतटीची जी लढत आहे त्याची आठवण होते आणि इथं पारंपरिक लढत होते असा एक आजपर्यंतचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे यावेळी ही लढत कशी होणार आहे, कुठले मुद्दे या निवडणुकीमध्ये आहेत? दौंड हा जो तालुका आहे हा पुण्यापासून अगदी लागून असलेला हा तालुका आहे. त्याचा परिसर आहे, शेतीप्रधान आहे, परंतु उद्योगाला चालना देखील मिळणार आहे. पुढच्या 25 वर्षात 50 वर्षात या तालुक्याचं काय भविष्य राहणार आहे आणि म्हणून इथली जनता जी आहे ती या संबंधित दृष्टिकोन असणारा लोकप्रतिनिधी निवडणार का, या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी प्रश्नांकित आहेत. परंतु इथल्या उमेदवारांचं काय विजन आहे हे आपण जाणून घेणार आहे. आज आपल्यासोबत या दौंड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राहुल कुल आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे दादा. एकूण तुमचा अर्ज भरतानाची जी रॅली सगळ्या महाराष्ट्रानं बघितली, लाईव्ह होती ती फेसबुकवरती, प्रचंड गर्दी. आणि ज्यावेळेस आम्ही दौंड तालुक्यामधल्या काही लोकांशी बोललो तर लोक एकदम 1990ची आठवण सांगायला लागले. त्यावेळी आपले वडील स्वर्गीय सुभाष अण्णा कुल यांचा अर्ज भरताना ज्या पद्धतीनं रॅली निघाली, ज्या पद्धतीनं त्या भावना सगळ्या होत्या, तशा भावना लोक व्यक्त करत होते. तुम्ही कसं जाणवलं तुम्हाला ते सगळं? लोकांनी आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी त्या दिवशी उपस्थिती दाखवली. मला बऱ्याच माझ्या वडिलांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की 1990ची आठवण त्या सभेच्या निमित्तानं झाली आणि मला जाणवलं की दौंड बदलतंय याची दखल माझ्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेलीच आहे, परंतु सर्वसामान्य जनतेने सुद्धा घेतलेली आहे. आणि त्यामुळे एक चांगलं काम चाललंय. त्यातला पाठिंबा देण्यासाठी माझे सर्व सहकारी, सर्वसामान्य नागरिक, महिला हे सगळे अतिशय चांगल्या संख्येने उपस्थित होते आणि तो एक चांगल्या कामाला आशीर्वाद देण्याचाच त्यांचा सगळ्यांचा प्रयत्न होता. दौंड 10 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदलते. रस्ता, पाणी, वीज, आरोग्याच्या सुविधा यासह वेगवेगळ्या शासनाच्या, मग ते केंद्र शासन, राज्य शासन या सगळ्या वैयक्तिक स्वरूपाच्या योजना या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आम्हाला यश आलं आणि त्याच्या माध्यमातून जे काम झालं त्याच्या पाठीशी जनता उभी राहताना त्या दिवशी मला पाहायला मिळाली. आणि त्यामुळेच माझे वडील कैलासवासी सुभाष अण्णा कुल यांच्या 1990च्या निवडणुकीची बऱ्याचशा माझ्या सहकाऱ्यांना आणि ज्येष्ठ मंडळींना आठवण झाली. तुम्ही दौंड बदलताय असा उल्लेख तुमच्या बोलण्यामध्ये आता केला. नेमकं काय स्वरूपाचा बदल दिसतो? तुम्ही स्वतः सलग 10 वर्ष आमदार आहात. त्यापूर्वीही तुमच्या मातोश्री आमदार होत्या. त्या अगोदर तुमचे वडील स्वर्गीय सुभाष अण्णाही आमदार होते. त्यांची विजयाची हॅट्रिक झालेली आहे. कसं बघता दौंड बदलतंय म्हणजे नेमकं काय होतंय? मागच्या 10 वर्षामध्ये दौंडच्या कामासंदर्भामध्ये विधानसभा सदस्य म्हणून मी जो पाठपुरावा केला त्याला राज्यातल्या आणि केंद्रातल्या दोन्ही सरकारनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. राज्यातलं महायुतीचं सरकार आणि केंद्रातलं NDAचं सरकार या माध्यमातून या तालुक्यातील भरीव अशी कामं झाली.
मी मुद्दाम उल्लेख करेल की माझे वडील कैलासवासी सुभाषांना कुल हे नेहमी सांगायचे की आज जरी मुबलक पाणी असलं तरी भविष्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यांच्या नंतरच्या कालावधीमध्ये आम्ही त्याच्यावर काम केलं. आज आपण जर तालुक्यातली परिस्थिती पाहिली तर मागचं वर्ष हे दुष्काळाचं वर्ष होतं. मागच्या 25-30 वर्षातला एक मोठा दुष्काळ होता. त्याला आम्ही यशस्वीपणे सामना केला. लोकांना दुष्काळाचा निधी मिळाला, परंतु शेतीला पाण्याचं अतिशय चांगलं नियोजन केल्यामुळे सगळी पिकं ही नदीवरची आणि कॅनलवरची आम्ही वाचवू शकलो आणि त्या माध्यमातून दुष्काळ सुद्धा आम्ही सक्षमपणे त्याला सामोरं जाऊ शकतो हे या निमित्तानं पाहायला मिळालं. आणि पाण्याच्या सुविधा, विशेषतः शेतीच्या पाण्याच्या सुविधा चांगल्या होत आहेत, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा चांगल्या प्रकारे उभ्या राहत आहेत. आणि त्याचबरोबर या मतदारसंघाची एक ओळख होती की जिथून खराब रस्ते सुरू होतात तिथून दौंड सुरू होतो. 10 वर्षामध्ये आम्ही बदल केला. मला आज अभिमान आहे. आज मी अभिमानानं सांगू शकतो की जिथून चांगले रस्ते सुरू होतात तिथून दौंड सुरू होतं. हा रस्त्याचा बदल पाहिलेला आहे. विजय संदर्भातलं जवळपास 175 कोटी रुपयाचं या 3 महिन्यात आम्ही RDDS योजनेच्या माध्यमातून शेती पंपांसाठीची व्यवस्था, विशेषतः पायाभूत व्यवस्था चांगली करण्याचं नियोजन केलं. आरोग्याची सुविधा चांगली केली. पूर्वी यवत ट्रॉमा सेंटर केलं. आता दौंडची ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी राहते. वरवणला एक ग्रामीण रुग्णालय मान्यता झाली, त्याचं टेंडर झाले, ते कोणत्याही क्षणी काम सुरू होईल. आणि रावणगावला एक ग्रामीण रुग्णालय आपण सुरू करताना पाटस या ठिकाणी एक प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरुवात करतोय. आणि महात्मा फुले योजनेतली जवळपास 8 रुग्णालय नोंदणीकृत आहेत. अजून 2 रुग्णालय या महिन्यामध्ये आम्ही आचारसंहितेपूर्वी नोंदणीकृत केली. आणि अशा पद्धतीनं आरोग्याच्या पायाभूत व्यवस्था सुद्धा चांगला करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. आणि शेवटी पुण्याच्या जवळचा तालुका आहे. सगळ्या पायाभूत व्यवस्था झाल्या पाहिजे. उद्याच्या नागरिकरणाच्या दृष्टीनं हा तालुका अतिशय सोयीचा आहे. आणि त्या दृष्टीनं पुढची वाटचाल लक्षात घेऊन आम्ही तालुक्याचं PMRDAच्या माध्यमातून सुद्धा चांगलं नियोजन करतोय. आणि या सगळ्या माध्यमातून दौंड अतिशय चांगल्या प्रकारे पुढे जातंय आणि बदलतंय. आपण दौंड विधानसभा निवडणुकीचा राजकीय इतिहास जर बघायला गेलं तर कायमस्वरूपी इथं पारंपरिक लढत दिसते. यावेळी जी लढत आहे ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी दाखवली जाते, परंतु दिसताना मात्र ती पुन्हा एकदा कुल आणि थोरात यांच्यामध्ये दिसते. याला इतिहास पण आहे. तुम्ही कसं या लढतीकडे बघताय? सुरुवातीला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असणारी ही लढत आता मात्र कुल विरुद्ध थोरात अशीच होतीये, हे मला मान्य आहे. या मतदारसंघाचा एक इतिहास आहे. कुल आणि थोरात ज्यावेळी समोर आले त्यावेळी माझ्या कुटुंबानं या मतदारसंघासाठी जे योगदान दिलं ते पाहता जनता एखादा अपवाद वगळता ही आमच्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमीच उभं राहत आली. त्याच्यामध्ये माझे आजोबा कैलासवासी बाबूराव कुल, माझे वडील कैलासवासी सुभाषांना कुल यांनी जो वारसा तयार केला तो जपण्याचं काम आमचे कुटुंबीय करत आहे. आणि जनतेची प्रामाणिक सेवा केल्यामुळे नेहमीच आम्हाला न्याय देण्याचा, आमच्या पाठीशी भक्कम उभं राहण्याचं काम हे या तालुक्यातील मंडळींनी केलं. इतिहास जर पाहिला तर आज जे काही समोरचे उमेदवार आहेत ते आज निवडणुकीला उभे आहेत, परंतु नेहमीच राजकीय संभ्रम असण्याची त्यांची परिस्थिती राहिलेली आहे. त्यांनी 2007 मध्ये ज्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बँकेची निवडणूक लढवत होतो त्यावेळी ते काँग्रेसमधून बँकेची निवडणूक लढवत होते. आणि काँग्रेसनं एक सिनियर सदस्य म्हणून त्यांना पॅनल प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पॅनलची यादी जाहीर करायची जबाबदारी दिली. पराभवाच्या भीतीनं त्यांनी ती यादी जिल्हाधिकाऱ्यांना देण्याच्या ऐवजी तत्कालीन आमचे नेते माननीय अजित पवार साहेब यांच्याकडे आणून दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सुद्धा त्यांनी काँग्रेसच्या विश्वासाला ते पात्र राहिले नाही. त्यापूर्वीच्या काळामध्ये माझे वडील कैलासवासी सुभाषांना कुल यांच्यावर त्यांनी काम केलं, त्यांच्यावर सुद्धा ते प्रामाणिक राहिले नाही. नंतरच्या कालावधीमध्ये ज्यांनी 25-30 वर्ष त्यांना साथ दिली, त्यांना वेगळी पदं दिली, त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली, त्यांची संघटना मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्या माननीय अजित पवार साहेबांशी सुद्धा ते प्रामाणिक राहिले नाही. आणि आयुष्यातील एक महत्वाची लढाई ते लढत असताना माननीय रमेश थोरात यांनी त्यांची साथ सोडली आणि ते महाविकास आघाडी बरोबर गेले. त्यांच्या विश्वासाला सुद्धा हे पात्र राहिलेले नाही.
जे कैलासवासी सुभाष अण्णांच्या विश्वासाला पात्र राहिले नाहीत, जे काँग्रेसच्या विश्वासाला पात्र राहिले नाहीत, ज्यांनी यांच्या आयुष्यभर साथ देऊन पाठिंबा दिला, ताकद दिली, त्या माननीय अजितदादा पवार यांच्याशी सुद्धा प्रामाणिक राहिले नाहीत, ते या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेशी प्रामाणिक कसे राहणार, हा माझा निश्चितपणे प्रश्न जनतेला असणार आहे. आणि त्या दृष्टीनं हे मतदान होईल अशी माझी खात्री आहे. तर कुल आणि थोरात दोन्ही कुटुंबांना या तालुक्यातील जनता अतिशय चांगल्या प्रकारे ओळखती आणि तुलना जर जनतेने व्यवस्थित केली तर कुल थोरात लढतीचा जो निकाल नेहमी लागतो तसाच यावेळी सुद्धा लागेल याची मला खात्री आहे. निवडणुकीचा विषय चालू आहे, पण आता प्रचार मध्यात आलाय, शिगेलाही पोहोचलाय. नेमके कोणत्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढवताय, जनतेमध्ये जाताय, ते मुद्दे कोणते आहेत? मी सांगितलेल्या सगळ्या पायाभूत व्यवस्था आपण मजबूत करत आलो, त्या अजून मजबूत करण्याचं काम पुढे करायचंय. या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वेगवेगळ्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा लाभ देणं, ते काम आम्ही अतिशय सक्षमपणे 10 वर्ष केले. ते अजून ताकदीनं करण्याची परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे आणि त्या दृष्टीनंच या निवडणुकीकडे मी पाहतो. पाण्याचं काम जरी झालं असलं, आता आम्ही जर मागच्या 2.5 वर्षाचा कालावधी पाहिला तर बेबी कॅनॉलसाठी आम्ही पूर्वी जो निधी उपलब्ध केला होता आणि आत्ताचा उपलब्ध केलेला निधी हा पाहता जवळपास 250 कोटी रुपये या बेबी कॅनॉलला खर्च करतोय. आणि यावर्षी दुष्काळाला सामना करताना या बेबी कॅनॉलनी वरदान म्हणून काम केलं. त्यानंतर एक खूप मोठा प्रकल्प होता पुणे शहराच्या खालून, एक भुयारी बोगदा दौंडच्या हद्दीपर्यंत आणण्यासंदर्भातला, त्याला खर्च 2200 कोटी होता. मी सातत्यानं पाठपुरावा केला. ते काम सुद्धा आता सुरू होतंय, 3.5 वर्षामध्ये पुढच्या ते पूर्ण होईल. हे 2 प्रकल्प मार्गी लागले, परंतु अजून काही कामं बाकी आहेत. या भागामध्ये मुळशी धरणाचं पाणी यावं हा विषय मी सातत्यानं मांडला. सुरुवातीला हे होऊ शकत नाही अशी बऱ्याच लोकांचं मत होतं. आता एकमत झालंय. त्याच्यामध्ये 2 समित्या झाल्या. दोन्ही समित्याचा मी सदस्य म्हणून काम केलंय. त्याचा तांत्रिक अभ्यास झालाय. आता काही कायदेशीर बाबींची पूर्तता करून ते पाणी आणण्यासाठीची ही निवडणूक आहे. त्याचबरोबर जानाई शिरसईचं आम्ही पूर्ण तांत्रिक बाबींची पूर्तता करून राज्य शासनाच्या समोर हा विषय मान्यतेसाठी प्रलंबित आहे. कोणत्याही क्षणी मान्यता येऊ शकते. 450 कोटीचा हा प्रकल्प आहे. बंद नव्हेतून ही योजना आपण पूर्ण करतोय. ही योजना पूर्ण करण्यासाठीची ही निवडणूक आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेतील खुपटेवाडी नावाची एक जलवाहिनी आहे, त्याच्यात बदल करून एक वरच्या भागातून अजून एक जलवाहिनी करावी अशी लोकांची मागणी आहे. त्याचं अंदाजपत्रक तयार झालेलं आहे. ती मंजूर करण्याची ही निवडणूक आहे. आणि त्या दृष्टीनं हेच माझं विजन आहे की या तालुक्यामध्ये हा शेतकरी प्रधान तालुका आहे. शेतीच्या पाण्याची व्यवस्था ही मजबूत करण्याचा माझा प्रयत्न आहे. 5 वर्षासाठी मी निवडून जातो, परंतु नियोजन मात्र पुढच्या 50-100 वर्षाचा करण्याचा प्रयत्न करतो. आणि मी सांगितलेले 5 प्रकल्प जे मार्गात आहेत, पाईपलाईन मध्ये आहेत, ते पूर्ण झाले तर या मतदारसंघामध्ये 100 वर्ष कुठल्याही प्रकारची शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही ह्याची व्यवस्था मी आत्ताच करून ठेवतोय. आणि म्हणून या निवडणुकीला सामोरे जाताना हे माझं पाण्यासंदर्भातलं विजन राहील. रस्त्याचं मी सांगितलं की जे काही काम आम्ही केलंय, आता ग्रामीण रस्ते बाकी आहेत ते पूर्ण करतोय. आणि या 10 वर्षामध्ये जी ओळख आम्ही बदलली त्याच्या मला निश्चितपणे अभिमान आहे. विजेची व्यवस्था मजबूत करण्यासाठी मी प्रयत्न करतोय, त्यासाठीची ही निवडणूक आहे. आणि आरोग्याच्या चांगल्या सुविधा माझ्या मतदारसंघातील जनतेला उपलब्ध व्हाव्या यासाठीची ही निवडणूक आहे. आणि पुढच्या काळामध्ये दीनदलितांना ज्या शासनाच्या योजना आहेत त्या पोहोचवताना दुवा म्हणून माझं कार्यालय काम करतंय आणि ते अजून मजबूतीने करण्यासाठीची ही निवडणूक आहे. तुम्ही आरोग्य सेवेचा एक विषय काढला. कोरोना काळामध्ये सगळ्या यंत्रणा ठप्प होत्या, परंतु दौंडमध्ये राहुल कुले यांची यंत्रणा मात्र राबत होती. आणि इतरही वेळी, म्हणजे फक्त कोरोनाच नाही, इतरही काळामध्ये लोकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून वेगवेगळ्या स्तरावरून त्यांना मदत मिळावी म्हणून तुमची यंत्रणा राबते. नेमकं हे काम कसं होतं, त्यावेळेचा अनुभव काय होता जो कोरोनाचा उल्लेख मी आत्ता केला? कोरोना कालावधी सुरुवातीला सगळ्यांसाठी अतिशय भयानक कालावधी, भयावह कालावधी होता. आणि अशा कालावधीमध्ये आपण समाजाचं नेतृत्व करतो. मानवजात संकटात आहे म्हणून मी व माझ्या सहकाऱ्यांनी पहिल्या दिवशीपासून काम सुरू केलं.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परराज्यातील लोकांनाही आम्ही अन्नधान्यापासून जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचं काम केलं. नंतरच्या कालावधीमध्ये आम्ही दौंड आणि यवत या ठिकाणी शासकीय व्यवस्थेमध्ये आम्ही कोरोना सेंटर सुरू केले. परंतु दुसऱ्या लाटेमध्ये ते पुरेना, लोकांच्याकडे पैसे होते, बेड मिळेना, ऑक्सिजन मिळेना, अशी परिस्थिती ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळी अवघ्या 8 दिवसामध्ये आम्ही कैलासवासी सुभाष अण्णा कुल मेमोरियल ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून एक कोरोना सेंटर चौफुला परिसरामध्ये सुरू केलं. आणि या सगळ्या सेंटर्सच्या माध्यमातून या कालावधीमध्ये 5,000 पेक्षा जास्त रुग्ण आम्ही निशुल्क बरे करू शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मला त्याहीपेक्षा जास्त अभिमान माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांचा आहे. मी तर विधानसभा सदस्य होतो, त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना समाज संकटात आहे, सगळे धावून आले आणि आमच्या या सगळ्या टीमनं 5,000 रुग्णांचं सहाय्य केलं. या तालुक्यातील जी काही कोरोनाची तीव्रता होती ती कमी करण्यामध्ये आम्हाला यश आलं. आणि तालुक्याच्या बाहेरील हे सगळे रुग्ण आम्ही बरे करताना कुठलाही निकष तिथे लावला नाही. त्यांनी मतदान केलंय का नाही हे तपासलं नाही, त्याची जात तपासली नाही, त्याचं आडनाव पाहिलं नाही, तो तालुक्यातला आहे का बाहेरचं हे पाहिलं नाही. आम्ही प्रत्येकाला प्रामाणिकपणे त्यावेळी मदत केली आणि माणुसकीच्या भावनेतून केलेली मदत निश्चितच आमच्या पाठीशी सदैव आशीर्वाद म्हणून उभी असते. इतर वेळचं नेटवर्क कसं राबतं तुमचं? हे तर कोरोना काळात झालं, पण इतर वेळी मदत कशी मिळते? नाही, इतर वेळी माझं जवळपास माझ्या कार्यालयामध्ये फार कमी आमदारांच्या कार्यालयात असेल इतकी मोठी संख्या आहे. माझ्या कार्यालयामध्ये जवळपास 20 कर्मचारी हे काम करतात आणि आलेल्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक विभागाची जबाबदारी प्रत्येक वेगळ्या कर्मचाऱ्यावर आहे. त्यामुळे याच्यामध्ये सुसूत्रता यावी हा प्रयत्न असतो. आलेला नागरिक हा अडचणीत असतो, तो गोंधळलेला असतो, त्यावेळी त्याची बाजू समजून घेण्यापासून त्याला मदत करण्यापर्यंत आम्हाला दुवा म्हणून काम करावं लागतं. त्याच्यामध्ये माझं कार्यालय तर काम करतच, परंतु माझे जे काही राजकारणातील सहकारी कार्यकर्ते आहेत, माझे सहकारी पदाधिकारी आहेत, हे पण त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान देतात. आणि त्या माध्यमातून वैयक्तिक योजना, विशेषतः धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचे उपचार करू शकलो आणि ते आमच्या टीमवर्कच्या यशाचा भाग आहे. पुन्हा एकदा प्रचाराकडे घेऊन येतो तुम्हाला. सध्या तालुकाभर प्रचार सभा सुरू आहेत, तुमच्याही सभा सुरू आहेत, भाषणं सुरू आहेत. तुमचं भाषण 40-50 मिनिटाचं आहे आणि विरोधकांचं भाषण मात्र 3-4 मिनिटात संपत आहे. त्याही 3-4 मिनिटामध्ये केवळ फक्त तुमच्यावरती टीका होते आणि 2 मुद्दे सातत्यानं उपस्थित केले जातात. त्यामध्ये एक मुद्दा भीमा बाटा सहकारी साखर कारखान्याचा आहे आणि दुसरा सहकारी बँकेचा आहे. आता हे मुद्दे हे तुमच्या तालुक्याची निवडणूक बघायला गेलं तर सातत्यानं हे मुद्दे निवडणूक आली की त्या निवडणुकीमध्ये उपस्थित होतात. कसं बघता याच्याकडे? म्हणजे हे राजकीय मुद्दे आहेत की खरंच त्याच्यामध्ये काही वास्तव आहे? खरं तर भीमा सहकारी साखर कारखाना ही मी 24 वर्ष अध्यक्ष असणारी संस्था सातत्यानं आर्थिक अडचणीमध्ये राहिली. अगदी मी शालेय जीवनात असताना सुद्धा निवडणूक विधानसभेची असायची आणि चर्चा कारखान्याचीच व्हायची. हे तालुक्याला नवीन नाहीये, परंतु बदल काय आहे तर आज संस्था चालू आहे, लोकांना अतिशय चांगल्या प्रकारचा बाजार देते, सहकारी संस्था आहे म्हणून जनरल मीटिंग होते. आमचे सगळे विरोधक त्या ठिकाणी प्रश्न विचारायला येतात. कधीच ऊस देत नाही, पूर्ण वेळ हा कारखाना बंद कसा करता येईल याचाच विचार करतात आणि एक दिवस येऊन या संस्थेची आम्हाला कशी काळजी आहे हे लोकांना भासवायचा प्रयत्न करतात. परंतु मागच्या 1 महिन्यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी प्रश्न विचारले, मी उत्तर दिली आणि लोकांना बरेचसे संभ्रमाचे मुद्दे मला स्पष्ट करता आले आणि त्यावेळी ही सगळ्यांची जी भूमिका आहे ही किती गोंधळाची हे लोकांनी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे आता खरं तर ते कधीच कारखान्याची निवडणूक लागली तर अर्ज भरत नाही. या संस्थेला मदत करणं दूर, नेहमीच या संस्थेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात आणि निवडणुकीला त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न करतात. पण माझ्या दृष्टीनं आता आम्ही योग्य टप्प्यावर आहोत, योग्य दर दिलाय. मागच्या वर्षी 5,000 टनानं हा कारखाना चालवला, यावर्षी 10,000 टनानं चालवतोय. कामगार जे कार्यरत आहेत त्यांचा पगार वेळेवर होतोय, सभासदांचा पगार पेमेंट्स वेळेवर होत आहेत आणि त्याचबरोबर तोडणी वाहतुकीची पेमेंट सुद्धा वेळेवर होत आहेत. हे पहिल्यांदाच घडतंय. शेतकरी वर्गामध्ये अतिशय आनंद आहे आणि यांनी कितीही प्रचार केला तरी त्याचा कुठलाही दुष्परिणाम हा त्यांना जो अपेक्षित आहे तो होणार नाही. आणि मतदार यावेळी पत्रिकेच्या द्वारे, मतदान यंत्राच्या द्वारे या सगळ्याचा निषेध करताना आपल्याला दिसेल.
सहकारी साखर कारखाना अडचणीत आला त्यावेळी हक्क माझ्यावरच दाखवला, तक्रारी माझ्याकडेच केली, नाराजी माझ्यावर व्यक्त करत असताना या तालुक्यातील जनतेला माहीत आहे की मी व माझे सहकारीच हा कारखाना चालू करू शकतो. तर त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठे तडा न जाता आम्ही काम केले आणि पुढच्या काळामध्ये ही अडचणीतली संस्था ही आम्ही व्यवस्थितपणे लोकांच्या सेवेमध्ये, लोकांच्या ऊसाच्या जे काही आपल्याला प्रक्रिया करायची त्या संदर्भामध्ये अतिशय सक्षमपणे चालवतोय आणि त्यामुळे लोकांच्या मध्ये त्याचा आनंद आहे. आज जर पाहिलं तर आम्ही कर्जबाजारी कारखाना वर्षानुवर्ष चालवतोय. आजूबाजूला कर्जमुक्त असणारे कारखाने आज कर्जबाजारी होऊन विकलेही गेले, काही सहकारी झाले, काही खाजगी झाले, काही बंद पडले. अशी परिस्थिती असताना ही संस्था जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे त्या माध्यमातून आम्ही ते अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळेच मी कुणाची मेहरबानी न करता लोकांच्या मतावर वारंवार या ठिकाणी निवडून गेलो आणि तो लोकांचा माझ्यावरचा विश्वास त्याला मी कधी तडा जाऊन दिला नाही, जाऊन देणार नाही. राहिला बँकेचा विषय, 2007 साली मी जर पक्षाच्या नेत्यांच्या आदेशानुसार माघार घेतली नसती तर निकाल काय लागला असता हे संपूर्ण तालुक्याला आणि जिल्ह्याला माहीत आहे. आणि त्या भीतीनेच त्यांनी काँग्रेसची यादी राष्ट्रवादीकडे दिली आणि राष्ट्रवादीमध्ये 10 मिनिटांमध्ये प्रवेश करून त्यांनी बिनविरोध करण्याचा मार्ग मोकळा केला. तर बँक कोण चालवतं हे सगळ्यांना माहीत आहे, बँकेचा प्रमुख कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि आमचे जे विरोधी उमेदवार आहेत त्यांना बॅलन्स शीट समजतं का नाही समजतं हेही लोकांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या आधारे बँक चालत नाही हे आमच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे आणि बँक कोण चालवतं हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही, पूर्ण जिल्ह्याला ते माहीत आहे. दुसरा म्हणजे याच अनुषंगाने एक दुसरी चर्चा होत असते की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे आणि राज्यभरात एक प्रश्न साहजिक विचारला जातोय सातत्यानं आणि तो इथेही लोकांच्या चर्चेमध्ये येतो की भारतीय जनता पार्टीनं शेतीसाठी काय केलंय, तुम्हाला काय वाटतं? मी 2 स्तरावर उत्तर देईल. माझ्या मतदारसंघातील शेतीसाठी काय केले पहिल्यांदा सांगेल. आज खडकवासला भुयारी बोगदा हा 2200 कोटीची योजना ही आमच्या मतदारसंघासाठी वरदान आहे. 2200 कोटीची तरतूद केली, शेतकऱ्यांसाठी केली. बेबी कॅनॉल सुरू झाला, ते काम महायुतीच्या सरकारने केले. त्यासाठी 300 कोटीची तरतूद केली, हे आमच्या सरकारने केलं. नंतरच्या कालावधीमध्ये आता पूर्ण पुरंदर योजनेच्या संदर्भातलं अर्थसंकल्प त्यांनी अंदाजपत्रक तयार केलंय, हे शेतकऱ्यांसाठी चाललंय. भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या सरकारने केलं. त्याचबरोबर जानाई शिरसाई सारखी योजनेचं पूर्ण मान्यतेच्या टप्प्यावर आणून ठेवण्याचं काम जी बंधनेतून होणार आहे, हे 450 कोटीची योजना आहे, हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलं. हे माझ्या मतदारसंघासाठी करत असताना राज्य आणि केंद्र स्तरावर सुद्धा शेतकऱ्यांसाठी काही निर्णय केले. विशेषतः साखरेचं जे धोरण आलं ते पूर्ण क्रांती करून दाखवणारं होतं. ऊसाचा दर ठरला, त्याच्यामध्ये वाढ करण्याचं काम केंद्रातल्या मोदी सरकारने केलं. त्यानंतर एक महत्वाची समस्या होती की हा दर देण्यासाठी साखरेचा दरच निश्चित झाला नव्हता. जगातला एकमेव व्यवसाय होता ज्याचा कच्च्या मालाचा दर ठरला होता, पण पक्का मालाचा दर काय असणार हे माहीत नव्हतं. त्याच्यामुळे सगळे कारखाने कर्जबाजारी झाले. मोदी सरकारनं त्याच्यामध्ये निर्णय घेतला. त्याच्यामध्ये मी अमित शाह साहेब आणि गडकरी साहेबांना विशेष आभार मानेल. महाराष्ट्रातून आम्ही प्रतिनिधी म्हणून 10-12 विधानसभा आणि लोकसभेचे सदस्य सातत्यानं पाठपुरावा करायचो. त्या माध्यमातून जे निर्णय झाले त्यातला पहिला निर्णय झाला साखरेला किमान दर ठरला. त्या माध्यमातून ऊसाचा दर देण्यासंदर्भात कारखान्यांना मदत झाली. दुसरा एक क्रांतिकारी निर्णय झाला की इथेनॉलचं धोरण ठरवलं गेलं. इथेनॉलचा दर 63 रुपये दिला. त्यामुळे साखरेचं जे काही अतिरिक्त उत्पादन होतं ते कमी झालं. त्यामुळे साखरेला दर आला, इथेनॉलला शासनानं चांगला दर दिला. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारचा ऊस दर आज मिळतोय. त्याला हे धोरण कारणीभूत आहे. हे शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. इन्कम टॅक्सच्या जवळपास 30-40 वर्ष केसेस चालल्या होत्या. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही सगळे ह्या केसेस हरलो होतो. काही कारखाने विकले असते तरी इन्कम टॅक्स भरता आला नसता, अशी परिस्थिती होती. केंद्र सरकारला सुद्धा हा कर आम्ही सर्वोच्च न्यायालयात हरल्यामुळे माफ करता येत नव्हता. शेवटी केंद्र सरकारनं जवळपास 25,000 कोटी रुपयाची तरतूद आपल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं केली आणि शेतकऱ्यांच्या वतीनं हे सगळा इन्कम टॅक्स भरून टाकला. शेतकऱ्यांसाठीच हा निर्णय झाला. ज्यावेळी कांद्याच्या दराचं संकट आलं, आम्ही सगळ्यांनी त्यामध्ये आग्रह धरला आणि कांद्याच्या दरासंदर्भातलं धोरण योग्य आल्यामुळे आज कांद्याचा दर अतिशय चांगला आहे. दुधाचा उत्पादन या राज्यामध्ये खूप जास्त आहे.
दुधाचा दर ढासळल्यानंतर आम्ही अनुदान द्यावं अशी मागणी केली. सुरुवातीला 5 रुपये अनुदान दिलं गेलं, आता 7 रुपये अनुदान केलं. हे शेतकऱ्यासाठी चाललेलं आहे. शेतकरी सन्मान योजना दोन्हीही सरकार राबवतंय, हे शेतकऱ्यासाठी चाललंय. नदी जोड प्रकल्पाचा जो एक महत्वाकांक्षी प्रकल्प गेले कित्येक वर्ष फक्त कागदावर होता, तो प्रत्यक्षामध्ये त्याची सुरुवात ही या सरकारने केली. हे शेतकऱ्यांसाठी चाललेलं आहे. आणि मागचं संपूर्ण वीज बिल हे माफ केलं. पुढचंही 7.5 HP पर्यंतचं बिल माफ झालेलं आहे. ते सुद्धा बिल आम्ही 7.5 HP ची मर्यादा काढून टाकावी अशी मागणी करतोय. त्या संदर्भामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. आणि सगळं होताना आता जे काही महायुतीचा जाहीरनामा आलेला आहे त्याच्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची जी मागणी आहे त्याला आम्ही न्याय देऊ, शेतकरी कर्जमाफी करू. ह्या सगळ्या भूमिका ज्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या NDA आणि राज्यातल्या महायुतीच्या सरकारने घेतलेल्या आहेत, हे शेतकऱ्यांसाठीच्याच भूमिका आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार केंद्रातलं आणि राज्यातील भक्कमपणे उभं आहे, हेच या सगळ्या निर्णयांच्या मधून दिसतं. त्यामुळे कुणी काही प्रश्न विचारला त्याचं विचारणं काम आहे, उत्तर आमच्याकडे तयार आहे. एक दौंडकरांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, सातत्यानं विचारतात. जसं दौंडमध्ये निवडणूक होते तेव्हापासून त्यांची इच्छा काय ती पूर्ण झालेली नाहीये मंत्रिपदाची. तर यावेळी तुमची विजयाची हॅट्रिक पण आहे आणि चर्चा आहे इथं की ही जी निवडणूक आहे ही आमदारकीसाठी नाही आहे, तर ही मंत्रिपदासाठी निवडणूक आहे, असे कार्यकर्ते तुमची इच्छा व्यक्त करतात. काय म्हणजे हे मंत्रिपद कधी मिळेल? प्रत्येक विधानसभा सदस्याच्या कार्यकर्त्याला त्या आमदारांना मंत्री व्हावं ही अपेक्षा राहते. या मतदारसंघात तर माझे वडील 1990ला अपक्ष निवडून गेले आणि त्यावेळी सरकार स्थापनेसाठी काही अपक्षांची गरज होती. त्यावेळी सुद्धा त्यांनाही संधी होती. आणि आता 2019ला ज्यावेळी सरकार सत्तेमध्ये येते असं वाटलं त्यावेळी पुन्हा 2 पक्षांचं महायुतीचं सरकार आलं. त्यावेळी सुद्धा वारंवार संधी निर्माण होती, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु मी एका गोष्टीवर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे की जे मिळणार आहे ते मिळणार आहे, जे मिळणार नाही ते मिळणार नाही. परंतु आपल्यावर दिलेली जबाबदारी ही प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या मतदारसंघामध्ये केला. मी सोप्या भाषेत सांगेल की शेजारी मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही असं आपण म्हणतो. त्याचा प्रत्यंतर हा सातत्यानं सत्तेच्या राजकारणामध्ये आणि विकास करण्याच्या राजकारणामध्ये दौंडकरांनी अनुभवलेला आहे. एक सल आहे सगळ्यांच्या मनामध्ये की दौंडला सगळं काही निसर्गानं दिलं, एक भौगोलिक स्थान चांगलं आहे, दौंडला रेल्वे आहे, दौंडला रेल्वे जंक्शन आहे, दौंडला 2 नद्या आहे, नद्यांचा संगम आहे, उजनीचं बॅकवॉटर आहे, कॅनॉल आहे, नॅशनल हायवे या मतदारसंघातून जातो, 3 स्टेट हायवे या मतदारसंघातून जातात. तरी सुद्धा विकासाच्या बाबतीत सुद्धा आम्ही वंचित राहिलो आणि सत्तेच्या राजकारणात सुद्धा वंचित राहिलो. परंतु आम्ही सगळ्यांनी त्याची खंत व्यक्त करण्यापेक्षा आम्ही लढत राहिलो आणि आज दौंड बदलतंय हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं विकास कामामध्ये दौंड बदलतंय त्याच पद्धतीनं सत्ताकारणा सुद्धा दौंडची घोडदौड योग्य दिशेने चालू, एवढंच मी सांगेल. माझे वडील कैलासवासी सुभाष अण्णा कुल हे अतिशय सक्षम लोकप्रतिनिधी होते. त्यांनी खूप दौंड बदलण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यांच्याशी पाठीशी केंद्राचं राज्याचं सरकार जेवढं भक्कमपणे उभं राहिलं नाही त्याच्यापेक्षा भक्कमपणे माझ्या पाठीशी उभं राहिलं. त्यामुळे काही महत्वाचे निर्णय दौंडच्या संदर्भामध्ये आम्ही करू शकलो. त्याच्यामध्ये अगदी प्रांत कार्यालयासारखा, जिल्हा न्यायालयासारखा जो निर्णय आहे तो थोडा क्लिष्ट होता, तोही आम्ही केला. आणि दौंड बदलाची प्रक्रिया सुरू होताना प्रत्येक विधानसभा सदस्याला वाटतं, त्याच्या कार्यकर्त्यांना वाटतं. दौंडच्या बाबतीत तर मी त्याच्या पुढे जाऊन सांगेल की उद्या मंत्रिपदाची संधी इथल्या विधानसभा सदस्याला मिळाली तर त्याला मतदार करणाऱ्या मतदारांना तर आनंद होईल, कार्यकर्त्यांना आनंद होईल. परंतु एक दौंडकर म्हणून आपला विधानसभा सदस्य हा मंत्री होत असेल तर विरोधी मतदान करणाऱ्या सुद्धा या भागातील मतदारांना त्याचा अभिमान वाटेल आणि आनंद होईल, अशी परिस्थिती आहे. योग आल्याशिवाय काही घडत नाही हे मानणारा मी आहे. परंतु त्याचबरोबर दिलेली जबाबदारी ही रात्रंदिवस पार पाडली पाहिजे या भूमिकेतून मी काम करतोय. मी माझ्या वडिलांच्या निधनानंतर कॉलेजवरून आलो त्यावेळेसपासून आजपर्यंत या तालुक्यातील जनतेनं माझा एक मुलगा म्हणून स्वीकार केला. आपण जशी आपल्या मुलाची एखादी चूक घडली पोटात घालतो तशा माझ्या काही त्रुटी राहिल्या त्या पण स्वीकारल्या आणि अतिशय मोठं प्रेम माझ्या कुटुंबाला आणि माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात मलाही दिलेलं आहे.
त्यामुळे त्या प्रेमाने मी अतिशय समाधानी आहे. लोकांनी सगळं दिलंय. पुढच्या काळामध्ये लोकांना काय देता येईल याचा रात्रंदिवस विचार करत असतो आणि त्यामुळे ही सगळी पायाभूत व्यवस्था उभी राहते. एक सुंदर, स्वच्छ आणि सक्षम दौंड उभं करण्याचा प्रयत्न आहे. मंत्रिपद मिळालं तरी करेल, नाही मिळालं तर त्याच्यापेक्षा जास्त सक्षमपणे करेल. तुम्ही म्हणालात की समाधानी आहे तुम्ही आणि आता फक्त द्यायचंय, जास्त द्यायचंय. नेमकं पुढच्या एक 25 वर्षाचं, 50 वर्षाचा विचार तुम्ही तर म्हणाला की 50-100 वर्षाचं सुद्धा विजन असलं पाहिजे. नेमकं काय मुद्दे आहेत आता? विजन तुमचं काय? आत्ता 20 तारखेला मतदान करायचंय. काय सांगाल दौंडकरांना तुम्ही? का कोणतं आवाहन कराल? मी आव्हान हे नक्की करेल की 2 उमेदवार समोर आहेत. उमेदवारांची तुलना तुम्ही करावी ही पहिली विनंती असेल. मी मगाशी सांगितलं, आपणही प्रश्न विचारला की समोरच्या उमेदवाराचं भाषण 3 मिनिटात संपतं. मी 1 तासही भाषण करू शकतो, पण मी 30-40 मिनिटं सगळ्या गावात जाऊन बोलतोय. काहीतरी काम केलंय म्हणून बोलतोय. आलेल्या प्रत्येकाला भेटलोय. मागच्या 10 वर्षामध्ये प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. लोकांचे प्रश्न सोडवतोय. लोकांना जे माहीत नाही तेही प्रश्न भविष्याचा वेध घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी एक सुशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून फक्त आलेल्या कामाला फक्त न्याय देण्यापुरतं मला मर्यादित नसावं, तर दौंडचं पुढचं 50 वर्षाचं विजन माझं असावं, 100 वर्षाचं विजन असावं. 5 वर्षासाठी काम करताना 50-100 वर्षाचं विजन ठेवून काम करतोय. मी आलेल्या कोणत्याही माणसाला त्याची जात विचारलेली नाही, आडनाव विचारलं नाही, त्याचा पक्ष विचारला नाही, त्यांनी मतदान केलं का नाही तपासलेलं नाही. त्यामुळे मी एक कार्यक्षमपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवसभरामध्ये आलेल्या प्रत्येकाचा फोन घेण्याचा मी प्रयत्न केला. फोन घेता आला नाही तर प्रत्येकाला परत फोन केलेला आहे. दिवसभरात 5-10 फोन तरी असे करतो की ज्यांचा चुकून फोन लागलेला असतो किंवा त्यांचा सेव्ह करताना फोन लागलेला असतो. परंतु यामागची भूमिका एकच आहे की तुमच्या सेवेमध्ये 10 वर्ष मी सातत्यानं राहिलोय. सक्षमपणे सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर्षी सुदैवानं संपूर्ण केंद्रातलं सरकार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार येईल अशी परिस्थिती आहे. दौंडकरांना एक वेगळी संधी आहे. कधी कधी वाईट आहे तरी चांगलं घडतं. आम्ही पक्ष वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न ग्रामीण भागामध्ये करतोय, परंतु युती आघाडी यामध्ये कधी कधी काही मर्यादा येतात. तेव्हा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही ग्रामीण भागातील 4 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून लढलो होतो. यावर्षी मात्र युतीच्या मर्यादेमुळे मी पूर्ण जिल्हा ग्रामीण मधला एकटाच विधानसभा सदस्य होण्याची शक्यता आहे. मी एकटाच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे आणि मला जर निवडून दिलं तर भविष्यातील केंद्र आणि राज्याच्या सरकारला या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये काम करायचं असेल, काही विशेष योजना राबवायच्या असतील, पद द्यायचं असेल, तर अशा वेळी मला जर माझ्या मतदारसंघातील जनतेनं चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं तर या सगळ्या गोष्टींचा फायदा या मतदारसंघाला, हा केंद्रातील आणि राज्यातील सरकारला द्यावाच लागेल. आणि त्या बाबतीमध्ये हे दोन्ही सरकारं आपल्या पाठीशी उभं करण्यासाठीची ही निवडणूक आहे. तर कुणाला निवडून द्यायचं, कुणाला आमदार करायचं याहीपेक्षा एक सक्षम लोकप्रतिनिधी निवडून देण्याची ही निवडणूक आहे. आणि केंद्र आणि राज्याचा पाठिंबा या मतदारसंघाच्या पाठीशी उभं करून या मतदारसंघासाठी जे जे करायचं राहिले ते करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे, संधी आलेली आहे. ते संधीचं सोनं करणारी ही निवडणूक आहे. एवढंच मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या मतदार बंधू भगिनींना सांगेल. आणि मला खात्री आहे की मी संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतोय आणि 25 वर्ष राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये न थांबता जर काम केलं तर लोकांचं काय प्रतिसाद आहे ते मी पाहतोय. आणि जो प्रतिसाद मला मिळालेला आहे, मला निश्चितपणे पुन्हा एकदा या तालुक्यातील मतदार विधानसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी देतील याची मला खात्री. आपण मागच्या म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा थोडक्यात जर आढावा घेतला तर इथं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मात्र कुल कुटुंबियांचं कौतुक करताना दिसले. यांनी दौंडच्या सेवेमध्ये अतिशय चांगलं काम केलंय अशा प्रकारचं ते वक्तव्य होतं. आणि आता ही निवडणुकीला त्यांचाच एक उमेदवार तुमचा प्रतिस्पर्धी आहे. कसं वाटतं? हा भाग बारामती लोकसभेचा भाग आहे आणि पूर्वी आम्ही पवार कुटुंबियांच्यावर काम केलं, नंतर विरोधामध्ये काम केलं, परंतु एक काळजी सातत्याने घेतली की एकमेकाचा सन्मान जपण्याचं काम पवार कुटुंबियांनी केलं आणि आम्हीही केलं. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी लोकसभेच्या निमित्तानं सांगितलं की आम्ही तिघांनीही चांगलं काम केलं. आणि त्याच्या पुढे जाऊन सुप्रियाताईंनी सांगितलं की मागची लोकसभेची निवडणूक लढत असताना
आम्ही एकमेकावर टीका केली नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या आईंच्या, माझ्या पत्नीचा आणि माझा तिघांचाही उल्लेख केला आणि आमच्याविषयी त्यांनी चांगले उद्गार काढले. आणि आम्ही सुद्धा ज्यावेळी लोकसभेची निवडणूक त्यांच्या विरोधात लढत होतो त्यावेळी पूर्ण सन्मान त्या कुटुंबाचाही केला, त्या कुटुंबाने आमचाही केला. परंतु राजकारणामध्ये कधी कधी अपरिहार्य निर्णय घ्यावा लागतात, तसा त्यांना हा विधानसभेचा निर्णय घ्यावा लागलाय असं माझं मत आहे. आणि लोकसभेच्या निमित्तानं तर आम्ही दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हा जो राजकीय निर्णय घेतलेला आहे हा राजकारणापुरता मर्यादित आहे. त्यांनी नेहमीच आमचं कौतुक केलं, आम्ही नेहमीच एकमेकाशी समन्वय संवाद ठेवलेला आहे. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये हे घडत असतं, परंतु आमचा संवाद आणि आमचे चांगले संबंध बिघडू नये याची काळजी पवार कुटुंबही घेत आहे आणि आमचं कुटुंब सुद्धा पुढच्या काळामध्ये घेईल. धन्यवाद दादा, आपण अतिशय व्यस्त कार्यक्रमामध्ये आपण वेळ दिलात आणि आपलं विजन दौंडकरांसाठी काय हे आमच्यासोबत शेअर केलं. हे होते राहुल खुल, भाजपचे आणि महायुतीचे या दौंड विधानसभा मतदारसंघातले उमेदवार आहेत. त्यांनी पुढच्या 50 वर्षामध्ये 100 वर्षामध्ये दौंड कुठं असेल, कुठल्या गोष्टींवरती काम करण्याची आवश्यकता आहे आणि आता केलेली कामं काय आहेत आणि दौंडकर त्यांना का साथ देतील या संदर्भातलं विवेचन आपल्या समोर केलंय. आपल्याला काय वाटतं हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर नोंदवा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, दौंड.